फक्त ऑर्डर मारून जमत नसते भावा, असं रानात येऊन भरूनच काम करावं लागतंय. घरी बसून जरा लईच बोर होऊ लागलं होतं. चला मला जरा रानात चक्कर मारून यावं. डोक्याला दस्ती बांधून घेतलं आणि निघालो शेताकडे. कशी आहे आपली गाडी, कसल्या पण रस्त्याने पडते. गाडीला पण माहित आहे ग्रामपंचायत काय करेल इथे. अहो तुमची ग्रामपंचायत काय करायला हे सांगा म्हणालो आम्हाला काम. झाटा उपडा आले काय करायला. वाटेतच शेंदेवाचं मंदिर आहे. मंदिरात जाऊन एक नंबर असं दर्शन घेतलं. 13व्या शतकातील मंदिर आहे. आजूबाजूच्या गावातील लोक पण दर्शनाचा लाभ घेत असतात. एकाच ठिकाणी 3 मंदिर आहेत. शेंदेव मंदिर, खंडोबाचं मंदिर आणि महादेवाचं मंदिर. त्यानंतर निघालो डांबरीच्या रस्त्याने नदीचा आनंद घेत शेताकडे. रस्ता असा आहे की डोळे बंद केले डायरेक्ट स्वर्गात. अपने को क्या है, अपने को सिर्फ पानी निकालना है. त्यानंतर पोहोचलो शेतामध्ये. गाडी लावलं झाडाखाली. नंतर लक्षात आलं की पेट्रोलची चाबी काढून घ्यावं. पेट्रोल गायब करायला पण काही विचार करणार नाहीत. आत्ताच टँक फुल केले. अच्छा हमको सिखा रिया है. आणि निघालो चालत चालत शेताकडे. कारण अजून आपल्या 100 किलोमीटर जायचंय. सॉरी 100 मीटर चालत जायचंय. हे बघा आपले वाटेकरी मस्त झोपा काढत आहेत. हे जर राहणार आहे, ते जर मला माहित असतं ना, यांचं मस्त जुगाड केलं असतं. कसं आहे वासरू, काय झालं आपल्या वासरला काय माहिती, काय करतं चारा खाणार आहो. कसं आहे आपलं शेत. एक वेळेस शेतामध्ये आलं की घरी पण जाऊ वाटत नाही. आंबे खात, जांब खात, पाडं खात, एक नंबर मजा अशी. हाय हाय इतना सुकून. कसा आहे कलमी आंबा, पार घासो घासो चीक काढावं लागते. तुझे थकान नहीं लग रही क्या. आणि एक नंबर मध्ये असं खावं लागते. ओरिजिनल माल आहे. तिथं आपले कार्यकर्ते उन्हात काम करत होते. ते का मला बघू वाटलं नाही, म्हणून जरा मी पण मदत करू लागलो. सपान साकळलं पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची रणशा. हे बघा आपलं पत्राचं शेड. पार वाट लागून गेली. असं वाटायला लागले पत्र गायब केलीत काय म्हणतो. हे बघा बिअरची बाटली. 100% आपलेच कांडा येते. कशा आहे टेक्नॉलॉजी. डायरेक्ट लिंबाचा पाला टाकायचं वर. म्हणलं जरा मोहळाच्या बाजूचा आंबा खावा, म्हणजे कसं गोड लागेल. हो अलग ही लेवल का बंदा था. आणि निघाल्या घराकडे. तर भावना आपला आजचा ब्लॉग इथं संपतो. ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कमेंट शेअर करा. फॉलो करायला का अजिबात विसरू नका. भेटू आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र भावांनो.